याच प्रकारे ट्रेक झालाय सुरू. यस, मजा येते. आता वाजले 2:20 आणि 2:20 आम्ही हा ट्रेक सुरू करणार आहे. आता थोडं थांबलोय 5 मिनिटं आणि वेदांत येतोय मागून. त्याचा फुल स्ट्रगल चालू आहे लाईफ मध्ये. त्याच्यावर टॉर्च कर रे ना लाईफ मध्ये म्हणजे वेट मध्ये. तेव्हा तो दिसत असेल तुम्हाला. तर आला 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 आणि फुल एकदम एक्स्ट्रीम स्ट्रगल चालू आहे भाईचा. ऍक्च्युअली चालली भाई, रस्ताच सापडत नाही. पण मग भेटतोय हळूहळू भेटतोय. वेदांत भाऊ, मग तुमचा स्ट्रगल कसा चालू आहे? एक नंबर. एवढा स्लो येत आहे, त्याच्यात तुम्हाला काय म्हणणं आहे का? मैं मेरे माँ बाप का इकलौता हूँ, इसलिए मैं धीरे धीरे आता हूँ. बाकी तुम देख लो अपना. फायनली ऑन द पिक पोहोचलो. ए व्हिडिओ चालू आहे. क्वेश्चन घ्या. भाई तू सॉरी भाई, सोड भाई. बॅग वाले चला माझ्यासोबत. मैं इसको वही बोल रहा, बॅग वाले आगे चलो. चलता हूँ दुआ में. खाजोचे विधवाचे काम न करू ना. अरे आला रे आला. चल ना तू पुढे चल. अरे तू चूक केली ना आता. आमच्या वाकडे ऐक कृष्णा, काढ त्याला. ते माझ्याच मागे लागले. भाई तुला सरळ सांगतो मी, तर दे वाजून. चल सर सोडून द्या. सर आम्ही चाललो आहे. कमीचा विषय नाहीये, जाताना फाटायला नको फक्त, बस एकदम प्रॉपर लेवलला. तर पब्लिक खूप वेळ झाले मी तुमच्यासोबत बोललो नाही. पण आमचा म्हणजे मी आता ट्रेक वगैरे संपलाय एकदम. आम्ही टॉपला पोहोचून गेलोय आणि माकडं तर डायरेक्ट फाडू द्यायली. बरं ते सोडा, आता ब्लॉगची ही सुरुवात करणार आहे. गेली होती बाबांची पिशवी, जाऊ द्या. हा, तर मग ब्लॉगची आता दुसरा पार्ट सुरू होऊ शकतो, असं म्हणू शकतो की आम्ही खाली चाललोय आणि खाली जाताना एवढी मजा येणार आहे ना. तुम्ही पुढे ब्लॉग बघत राहा फक्त, कारण मला माहिती आहे ट्रेक कसा होता आणि रस्त्यात जाताना काय काय हाल होणार आहे. ठीक आहे ना, मी घेतो रे बरोबर. तुम्ही चाला रे. अरे माझ्यावर भरोसा ठेवा रे. आईच्या गावात काय दिसतंय रे? आईच्या गावात बोललो रे फक्त. भाई किती खाली बघा ना, आई शपथ काय क्वालिटी व्ह्यू दिसतोय अजून पण. तर मित्रांनो, अजय कोळसे ब्लॉग्स मध्ये तुम्हाला बघायला भेटले असेल आमचा सीन थोडासा, भरपूर थोडासा अजून म्हणजे एवढा तुम्ही बघितलंच नाही, कारण रात्रीचा अंधार होता, तुम्हाला एवढं काही दिसलं नसेल. आता दिसेल. बट आता जे आहे ना ते खरं तुम्हाला दिसेल की किती मजा आम्ही केली एकदम प्रॉपर लेवलला. माकडांनी पण थोडा फील केला होता. हर हर महादेव. तो कृष्णा बघा कसा घाबरू राहिला. ये इधर कॉकरोच गिरेला है देखो. आहे ना, चल ना आपल्या बापरे, डांडा फट रहा है जी थोड़ा सा. बहुत डेंजर विषय लग रहा है. बघ ना, माझे पाय माझा जीव सोडताय माहितीये का आता. एक गोष्ट दाखवतो मी, एकदम सुंदर गोष्ट आहे. सुंदर म्हणजे सुंदरताची अति हे झालेलं आहे ते. हे बघा, डायरेक्ट म्हणजे जिथपर्यंत तुमची नजर जाईल ना तिथपर्यंत तुम्हाला फक्त ढग दिसतील, फक्त ढग. म्हणजे बघा, कॅमेरा सुद्धा फोकस करत नाही माझा, त्यांना ना ऑब्जेक्टच भेटत नाही फोकस करायला. हे बघा, आई शपथ काय बोलू यार. बरं, आम्ही आता ट्रेक मधून खाली उतरतो. आता बघूया, रस्त्याने जाताना तर मदत खूप येणार आहे, कारण आमच्या सोबत आहे वेदांत. वेदांत, काय वाटतं तुला, किती वेळात तू ट्रेक कम्प्लीट करून खाली उतरशील? वेदांत, मी काहीतरी क्वेश्चन विचारलं वेदांत तुला. कितने देर लगेगा तेरे को नीचे उतरने के लिए? मी वेदांतला सेंड केली, तुला सेंड केली, यशला पण. यश रेडी. परसों उतरेगा 9 कल नाही क्या? अच्छा ठीक आहे. वेदांत भाई एकदम फॉर्म मध्ये येत आहे त्यांच्या, कारण त्यांच्यानी काही तो ब्रह्मगिरीलाच नव्हता, तिकडून इथं आला. थोड्या वेळाचा आराम करून आम्ही परत निघालोय आमच्या रस्त्याला. भाऊ सरकले पहिल्यालाच. पब्लिक, आमचा ट्रेक परत सुरू झालाय, कारण आम्ही थांबलो होतो थोडं, चहा वगैरे घेतलाय पोरांनी आणि आता परत मजा येईल खाली उतरताना. वेदांत भाऊ गेले पुढं पळून, कारण त्यांना भीती वाटते, अजून काही नाही. पुढं तर डायरेक्ट पूर्ण पाय एवढे दगड आहे, काय होणार आहे देवाच ठाऊक. इथंच बघा किती कसं उतरायचं. तुला तेच सांगतो, लय वेळ टाइमपास करू राहिले तुम्ही. कसला हा रस्ता रे देवा. म्हणजे चांगलाच कार्यक्रम वाजणार आहे आपला या विषयाने. आपण जोरात पण चालू शकतो, पण थांब थोडंसं.
पायामध्ये ते फील होत आहे. अरे बाबा सगळंच होणार, मजा येणार आहे आता. मजा तर बघ तू. कुठे वेदांत कुठे राहिला? वेदांत चल की डाऊन. हळू 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 डायरेक्ट ढगात होते. आता खाली नरकात जाऊ आपण. आता नेटवर्क मध्ये आला फोन, मम्मीचे 4 मिस कॉल पडले. अरे आता आला. मला कॉल आलेले, मी नंतर करला कॉल, आता नाही करणार. मजा तर आली, पण तुम्ही काही बोला, म्हणजे तुम्ही जर इकडे येशाल आणि हे एक्सपिरियन्स करशाल तर तुम्हाला पण मजा येईल. असं मी इच्छा करतो की तुम्ही पण यावं आणि लाभ उठवावा सगळ्या गोष्टींचा. अजून काही नाही. आणि बाकी तर काय फन होतं एकदम. क्वालिटी नथिंग मच. मला तर आता भीतीही आहे की जायला आम्हाला एवढा वेळ लागणार आहे, कारण रस्ता खूप मोठा आहे, विचित्र मोठा आहे. आम्हाला चढायला आम्ही 2:30 वाजता सुरू केलं. समथिंग 5, 5:30, पावणे 6च्या आसपास आम्ही एंड केला. बट तेवढा टाईम आम्ही जसं खाली उतरतोय त्याच्यात पण आम्हाला तेवढाच टाईम, त्याच्यापेक्षा जास्त टाईम लागतो, कारण एकदम स्लो जावं लागू राहिलं. थोडा पण पाय सरकला ना खतम, काम 25 डायरेक्ट. वी आर इन ढग गाईज. हां ढग इज ढगिंग, सो वी आर इन ढगिंग गाईज. तर हे जे दिसतंय ना सर्व दुकासारखं, ते दुकान आहे ढग आहे. आम्ही जे वरतून क्लिप काढली ना त्याच्यात आम्ही आहे, ओरिजिनल ढग आहे. येस, ढगात म्हणजे आम्ही ढगात येऊन गेलो आता. येस, कोण जर मला बोललं तू एवढा ढगात का बरं, तर मी त्याला सांगू शकतो मी ढगात जाऊन आलो आहे. येस भाई, म्हणजे आपण आपल्याला किती वेळा रस्ता असं वाटलं पोचलो तसं उतरताना होणार आहे. उतरलो नाही आपल्या उतरण्याचं माहिती मला वाटलंच होतं. नाही पडलो, खाली नाही टेकलो. सोनू नाही सोनू लागलं, गाडीला पण सोनू व्हिडिओ घरचे म्हणतील मला माहिती होतं कोण ना कोणी सरकणार आहे आणि सरकलं भाई. मला क्लिप भेटली. त्याला म्हणता खरा रस्ता. इथनं झालं होतं खरा विषय, म्हणजे तो रस्ता तुम्हीच बघून घ्या आता, काय खतरनाक आहे. आणि तो बघ गेला. भाई कृष्णा भाई, जमलं भाई. सोनू एकदा सरक ना, बसून जाय बसून. रस्ता नंबर 2. आता मी तुम्हाला ते सर्व व्ह्यू दाखवणार जे रात्रीतून आम्ही फेस केलेले. इच्छा गावात पाय सरकायला नको, पाय जर सरकला तर मग मी गयो वाचा. बापरे जी फाटली बाई. यो रस्ता बाई, काय बोलू आता, काय नाही बोलू, सगळं चांगलंच बोलू आता. काय कसं उतरणार आहे मी तर, कसं उतरणार भाई. पाणी जे आहे तशी त्या काय तशी खालीच येतोय रे बाबा. अरे भाई फक्त पडायला बिडायला स्पीकर तर क्वालिटी ये चालेल. धरून ना उडी मारायची होती ना आजा. अरे मी डायरेक्ट चल ना, येतोय ना. धर याचं ग्राउंड धर. झालं वरचं पोशा हो, खाली पोशा हो. मी गाणं लावून दिलं. थांब सोने, तू थांब. फेकू का तुझ्याकडे? जाय खाली येऊन जाशील. येस, एकदम सिंपल सीन आहे रे. गोप 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 गोप. आला भाई, ए भाई आला भाई. चल भाई पुढे माझा. गाईस तर हॅपी हळद कोणाची तरी चिखलाची. रक्षाबंधन. हा रक्षाबंधन गाईज, रक्षाबंधन रक्षा. एवढ्या स्ट्रगल लाईफ नंतर थोडा मोकळा रस्ता आलाय. म्हणजे मोकळा म्हणजे कायच, आता थोडं 2 मिनिटासाठी नंतर परत तीच रस्ता सुरू आहे डेंजरसवाला. आपल्यासोबत कृष्णा आहेर विथ TV9 सोनू. द वन ओनली 1 2 3 4. जास्त. पण या पायऱ्या पण सोप्या नाहीये, कारण पूर्ण एक पाय ईदभर अशा पाय आहे, डायरेक्ट गुडघ्यापर्यंत ती पायरीच जाते फक्त. काय सांगू तुम्हाला. गोप. आणि मी कसं वेगळा आता मग या ना उडी मारू शकतो ना, फोन आपट असा. 1 2 3 थोडं जवळ असतं ना. चलो फर्स्टेटेड स्टफ भाई सगळ्यांना. सगळे फर्स्टेटेड म्हटलं.
आपली गुड मॉर्निंग म्हणून आपण सकाळी पहाटे पहाटे वरती येऊन हे झालो आणि लोक येतात गुड मॉर्निंग. अरे आपली गुड मॉर्निंग रात्री 2 वाजता झाली होती जेव्हा चढायला चालू केली तिथं. मित्र तुमची बाजू ती आहे, आम्ही कन्फ्युज होऊन जातो यार. ओके ओके त्या शेडनी जातो आम्ही. ब्रेकिंग न्यूज चालू आहे का? नाही ब्लॉग चालू आहे. ब्रेकिंग न्यूज आहे. इज्जत गई बे. आणि ती गोष्ट आलेली आहे ज्याची आम्हाला सर्वात जास्त भीती होती. उतरायला ती उतरायचीच भीती होती. हा का? बरं तुम्ही म्हणता म्हणून चला ट्राय करू. आज पायाला बांधू मी गुडघ्याला. काय गुडघ्याला बांधू? view येईल ना. हा ना, बस तेवढंच राहिलं होतं. हा डायरेक्ट सरकुंडिया. अरे भाई बस संपला विषय. काय लागतंय जगात मग अजून आपल्याला? हे थोडं इझी जाते रे, पण मग भीती पण वाटते. तू एक थोडा व्हिडिओ काढ नंतर ठेवून दे, जोरात उतरा. हे बघ नाही होत भाई. तुम्हाला आता एक वाईड अँगल व्ह्यू देतोय मी. तू जोरात चालू शकतो असं मला वाटतं. हे बघ मी पण चालू शकतो एका हाताने जोरात. चमन ठीक आहे रे, एवढं काही वाटत नाहीये. थोडी भीती वाटते. नव्हतं आम्ही पुढं होतो थोडं. मी होतो लाग नाही. बोला घे रे. काय म्हणता? अध्यक्ष हा का? अध्यक्ष पण किंग मेकर हे राईट साइड पर. या साईडला काहीच नाही भाई. या साईडला बी काहीच नाही भाई. आणि खाली बी काहीच नाही भाई. नुसतं हे पायरे. तेव्हा वास येत होता, आता वास येत. एकदम कृष्णा धरून बर का. जर थोडा बी असा गुरु झाला ना तर फुरून जाशील. अरे मला ना काहीच नाही, मला क्रॉक्सची भीती. कशाची? क्रॉक्स. त्याला क्रॉस नाही जायचंय कोणाला. तेच क्रॉक्स कोणाला द्यायचे नाही असं. नाही जायचंय त्याला कोणाच्या. हा क्रॉस नाही जायचं. क्रॉक्स. अच्छा कलर ठीक आहे भाई. वाकडत नाही जायचं. ए माकड मादर. भया कुछ नहीं हो जाएगा. पेर कैसे मजा आ रहा है? कुछ नहीं, बस 30% बचा है. जाओ. 30. हाँ. ऐसे ही दिलासा देते चलो. अरे आ गए 5% बचे. आता विचार करत मी खाली पाय ठेवणार आहे ते पूर्ण सटकर आहे भाई. काय होईल माझ्या? तू कृष्णाकडे दे खाली. हे नाही रे खरंच चढायला थोडं आहे वेगळं. गावात बुटायसाठी काय लागले आता. मात चढलाय त्यांना परत. जिम जाण्याचे फायदे तर आहे भाई. काही बोला तुम्ही. कसं आहे एकदम ते लंजेसचाच विषय सर्व. आपण परत लंजेस मारून ट्रेकला जाऊ. हा बघ ना किती चिटकून चालतंय. त्याचे क्रॉक जर सटकले ना यारा महादेव ऐसा ना हो कुछ. तेव्हा प्लीज मेरे शब्द को मान लीजिए. माकडवरचेच आहे आज भांडण का. तेच. अरे मी तर दिलं होतं बाई रिकामा पुढं, पण त्यांनी खालाच. काय खतरनाक गर्दी आहे. आपण जे व्हिडिओ बघतो ना गर्दीचे, ते आपलीच गर्दी आहे. माझी चड्डी फाटली का बरं एवढी? हे माझी पॅन्ट फाटली, मला बदलावच लागणार. माझी पण फाटली. पोकेमॉन. माझी तर कान वाटली. आता बघ ना थोड्या बसून घेतोय बाई. आईची चिप्पी बाई. अरे हे डेंजर आहे. पाय वरती घे ना हाताने चटकत. नाही नको. हे वाला डेंजर आहे येड्या. याच्यात गांड फाटली थोडी. अरे याच्यात नाव घ्यावाला करायले. इथं राईटला धरायला पण नाही. अरे याला तर तार लावेल. हे बाय. हे यार चाल ना बाई, चाल ना. नको ना काय दाखव. सॉरी भाऊ. मोठा गॅप. ए भाई आहे मी का आलो. बरं आलो, चांगलं झालं. तो बघ ना कसा लटकून जातोय डायरेक्ट पुरा. आजा उतरू शकतो जरा. लय मोठा व्हिडिओ झाला. घेऊन टाक. हो येणार आहे. बंद कर. काय म्हणतो मग? हे काय म्हणतो सोन्या? आता ना बंद कर. नाही भाऊ नाही, मला पूर्ण सीडीचा फाट घ्यायचा. काही येऊ काय. कृष्णावर विश्वास आहे का तुला? हा विश्वास आहे कृष्णावर मला. काय कर. हा ती पब्लिक बघा. अरा काय पब्लिक ती. चला परत एकदा सुरू झालेला आहे पायरीवरनं. माकड सोबत भांडण होतं बॅग वरनं. माझी वायर तो खेचून रे. आपली काडीवाला माणूस तिकडे. माकड विकड नाही काही घाबरणे का विषय नाही भाई. चल मी आहे. काही झालं तर मला सांगू नका भाई. फक्त आईच्या गावात अरे ती पायऱ्या डेंजर भाई. रिटर्न तिकडूनच जाऊ. हे नाही चल जाऊ दे सोन्या. थोडा खराब आहे पण चांगले. पण तिथून उतरता येईल का आपल्याला? हा येईल. चल रोड कधी संपत कधी आपला 2 दिवस काय माहिती.
हळू रे हळूहळू. जिगण्या पायऱ्या बा किती जाम झालेल्या आईच्या गावात. मी काय रिस्क नाही घेत ना माझ्या लाईफ सोबत असं काही करून. असं मला वाटत आहे थोडं थोडं, पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आय एम विथ माय सेल्फ. सेल्फ मोटिवेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. हो भाऊ तुम्ही हळू जाऊ. असाल डायरेक्ट ढगात विषय करून जाईल. कसं वाटलं मग तुम्हाला पायऱ्यांवर येऊन? माझी तर चड्डी फाटली. अजून बाकी ना चड्डी मागची फाटणार. हा? काय हा बाप त्याचं तोंड पाय ना खुन्नस नाही पाहू राहिला तो. त्याच्याकडे पाहू नका बरं का, तो डायरेक्ट एखाद्याला. सॉरी शब्दांची चुकीचे वापरले गेले. ए बाबा अरे यांचा वेगळाच स्टिप चालू आहे. पड गई बे सबकी. पटवायची रुक रे भाई रुक. भाई साहेब काही नाही चलो हुडहुड करू नका, ते अजून चेटते मग. काही नाही व्हिडिओ काढायला लगेच तुझा. विषय नाही इकडे माझ्याकडे बॅग येते बाय. मालिश चालू आहे भाई. तो पाहिजे तो वरती जिम करतोय, पुलअप्स मारतोय. वन मॅन शो पुलअप्स होय. अरे बाप बॉडी बनली पाहिजे त्याची. त्यांना एवढी नॉलेज नव्हती पाहिजे रे. हा ना आपल्याला बधीर पाहिजे होते बधीर थोडेसे. हा एका जागेवर बसेल असलं की बसेलच राहायचं असं. एक नंबर हा तेच. जाऊ दे भाई तुम्ही सॉरी बरं का, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माझ्या जवळ नका प्लीज. अरे तुझ्या माग मी त्याला हळहळ हुडहुड करू नका. आपल्या कामाला राहा, त्याच्याकडे पाहू बी नका. भाई याला लय डेंजर होते वाटतं भाई. फुल कंटिन्यू नजर त्याच्यावरच. तिच्यावरच होते खाली. सीन आहे भाई, नुसतं सीन आहे भाई. चल चालत राहा, काही नाही करणार. काही नाही करत, त्याच्याकडे बघू नका. त्याला काहीतरी आहे तुमचं. थांबा त्याच्या समोर नका करू. हो ते बघते माझ्याकडे, मी चालले खाली. नाही जा सरळ जा. अहो एवढी मोठी लाईन आहे, काही सरळ जा तुम्ही. गॅप नको. आमच्या डिफेन्सने जा पुढं. काय करते माकड? हे काय झालं? वाद झाला का? मी तर म्हणतो पळत जा, आणि जर काय झालं तर मग डायरेक्ट बॅग सोडून द्या. जाऊ दे चला. पुढे माकड आहे म्हणून तर पटपट नाही जात सगळे. अशी कंडिशन आहे तुमची आता. एक नंबर आहे. काही नाही, अजून 50-60% बाकी फक्त, बस जास्त नाही. हा 50-60 बस, जास्त नाही. खरंच सोन्या आपण कोणत्या रस्त्यावरून आलो येड्या, माहित बी नाही आपल्याला रात्रीतून. है ना. अरे आजूबाजूला काही दिसतच नव्हतं, सरळ दिसून तेवढंच पाहायचं होतं. तेच ना. एनटीसी नको बाबा मला. आणि झालं काय नक्की? बघ सीन वाईज सीन दिसतं. बुट गेला भाई माझा, फेकून द्यावा लागला. गर्दी आहे रे, प्रत्येक सेकंदाला आपल्याला कोणी ना कोणी येतं. काय केलं मला वाटलं. बापरे. काही नाही, तुम्हाला मोटिवेट करतो मी. काही नाही, थोडं जास्त नाही राहिले. हा 70% राहिले फक्त, बस. इकडून चाला तिकडून नाही जाता येणार. फक्त 50% नाही 70%. हा 50% बोलले तर 50 आम्हाला पण वाटलं तर 50% संपलं. आम्ही 20%च होतो. हा ना. कोण करते बघचुदी? हे चल फिरव. सगळे बघचोच आहे तिथं. अरे बाप, खत्री माणूस आहे भाई. अरे अरे झाला. असा व्हिडिओ पाहिजे होता मला. हे काय. हा ना. हे बाई या झाडाला लटक अंडा गोल फिर. हा असं अंडा फिर अंडा इथं खाली उड. मी आहे ना. हा मस्त, व्हेरी गुड. भारी दिसते तुझी. चाल आता. हा चुलत मामा आहे का? हा का? जलपरी नका बसू घरी. आणि आमचे सासरे रायडर. पुरा कितीला दिले निंबू पाणी?
2 रुपये आम्ही का बाय किती रुपये दो दो थोड्या वेळाचा रेस्ट घेऊन आणि पाणी पिऊन आम्ही निघालोय परत आमच्या ट्रेकला. आमच्या सोबत आहे ओके द मॉन. चल भाऊ. वेदांत आणि ते तर खूप वरती अजून आणि आम्ही 4-5 जण आम्ही सोबत आहे. तर बघू किती वेळ लागतो अजून आम्हाला. आय थिंक 50% झालेला आहे ट्रेक. 50% बाकी. अक्कू पण आपल्यासोबत आहे. 5 मिनिटं म्हणा. म्हणायचं आतापर्यंत फक्त 2-3% आले तुम्ही. यस बापरे आजी मोटिवेशन. चाल भाऊ नीट झाला. अक्कू तो नका फक्त बस. माझी पाडी आता नीट झाल्याची. अरे काय स्ट्रगल चालू आहे भाई त्यांच्या लाईफ मध्ये. मैं वही रेडियो डायरेक्ट कब गिर नहीं ऐसा नहीं. हाय हाय. अरे काही इश्यू नाही भाई. तुम्हाला काय वाटतं तुम्ही किती टक्के पार केलं असेल आता? 10%. अहो 5% बी नाही अजून. 5% बी नाही अजून भाई. हे काय विषय आहे? काय विषय काय आहे? काही तर रात्री तुम्ही बघितलं होते काय होतं. हा ना रात्री तुम्हाला दिसलं नसेल काय होतं पण रात्री हे होतं. मला क्लेम घ्या क्लेम. काय सरतानी ग्रिप भेटती पण एनर्जी डाऊन होती. काय जोक मारतो भाई. कॉन्सेप्ट टाकणार बी नाही असा जोक. गेला भाई पळत गेला भाई. काय बघतो द्या होता माझी पॉवर बँक पण संपून गेली आणि चार्जिंग पण 60%च आहे. तर मला थोडं सांभाळून करावं लागणार सगळ्या गोष्टी. हा गाडीत एक पॉवर बँक आहे त्याच्यावर मी पुढचा ब्लॉग करू शकतो. म्हणजे पुढचा ब्लॉग म्हणजे नेक्स्ट ब्लॉग. एक अजून जागेवर आम्ही जाणार आहे गेलो तर. यस रात्री एवढ्या सीन मधून आम्ही आलेलो म्हणजे एवढ्या जंगलातून डायरेक्ट. काय ट्रेक भाई हा. मी रात्रीतून केला आम्हाला समजलं पण नाही आम्ही हे सगळं केलंय. हा ना हा ना. पाणी धबा काय बोलू आता काही नाही आमच्याबद्दल. आम्ही कितीच भारी लोळून चालले भाई पोरं. मैं लोड के नहीं जाऊंगा मैं चल के ही जाऊंगा. जंगलातून जायचं असं. चला सगळे थोडस इथून असं येऊ. हा जंगलातून जायचं. 4-5 पाव काय तो काही बोललाच नाही तरी त्याला समजलं. थकले अजून तर काहीच नाही झालं. 5% बी नाही झाले अजून. बोर्ड आहे तेव्हा थकलो रे. अरे देवा सुरुवातीलाच. अरे करा करा काही इश्यू नाही. आम्ही सकाळी रात्री 2:30 वाजेपासून चालू होतो. रात्री 2:30 ला. हा 30 किलोमीटर विदाउट चप्पलचं चाललंय. मी नाही चाललोय कधीच एवढा. मी झोपून घेतो घरी गपचूप. अरे तू घे रे मी ऐकी. चल दणक्यात पडला पाहिजे भाई. डायरेक्ट बोचा सुधला पाहिजे. गोप अरे बाप जमतय. वेदांत इज डेंजरस बॉय ऑफ ऑल टाइम. फायनली आणि शेवटली पूर्ण ट्रेक एंड करून आम्ही पोचून गेलेलो आहे ऍट द एंड. थोडं राहिलं काय 10-15 मिनिट. अच्छा ठीक आहे. गाड्यांचा विचारतो स्लो लास्टली. धन्यवाद. ब्लॉग एंड नाही करते थांबा थोडं. ट्रेक तर खूप अमेझिंग होता. म्हणजे एकदम थ्रिलिंग एक्सपिरियन्स म्हणू शकता तुम्ही नाही का. नाद नाही करू शकता त्या ट्रेकचा आपण. आणि आता पुढे जाऊन भरपूर गोष्टी पण येत्या पण तुम्हाला दाखवतो एकदम क्रेझी. काय माहिती तुम्हाला आता म्हणजे ते रात्रीला ज्या दिसल्या नाही त्याच अजून नाही पण त्याच. हे घ्या रे हातपाय तोंड धुवून घ्या. चला आपल्याला पाणी जेवढं मेजॉरिटी करू शकतो आपण तोंडाने हात. चालतंय. तिकडे मग कपडेच बदलतो. डन क्वालिटी स्टफ ऑफ वॉटर इन द कॅट द राईज द बॉय. याचं बरं एक रॉक्स आहे भाई. आपल्याला डायरेक्ट ऑप्शनच नाहीये. लोक पाणी प्यायचे डायरेक्ट मारा नाही. मला ना या ट्रेकच्या टायमाला हे गावच एवढे भारी आवडले ना. म्हणजे त्यांनी डायरेक्ट लेवल वाईज गाव बनवले. आता हा जो आम्ही रस्त्याने चाललोय तो वरती भात लावलेला आहे या साईडला. आणि असं नाही की तिथंच लावलंय खालच्या साईडला पण भात लावलेला आहे. आणि तिकडून येतात. आता आम्ही एका अजून गावामध्ये थांबू
रस्त्यात मिडलमध्ये तिथं पण भात लावलेला आहे. म्हणजे त्यांनी एकदम प्रॉपर लेवलला सेटलमेंट अँड ऑल खतरनाक स्टंट केलेलं आहे एकदम. पण मग जागा एकदम भारी क्वालिटी स्टफ. भाई अंगठे गेले पायाचे. डॉन म्हणतात डॉन. हे नवीन पब्लिक आली त्यांना माहितच नाही अजून त्याचा ट्रेकच सुरू नाही झालाय. या एजला येणं अशा ट्रेकला खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे नाही राहत पब्लिक अशी या एजला इंटरेस्टेड जास्त. चांगले मी पण येईल. माझा फोन विदाउट यूज करता इथून आपण सुरुवात केली होती. आय थिंक सो तुम्हाला हे आठवत असेल. आणि म्हणजे 5-6-7 गाणे चालवले असं यो आम्ही रात्री 2:30 वाजता. 2:30ला किती वेळ थांबलो? किती वेळ थांबलो? काही नाही 2 तास थांबलो. एक दीड तास थांबलो. जायला किती वेळ लागला तुम्हाला? 3 घंटे 4 घंटे? 2:30 पासून 6 वाजता पोहोचलो होतो. 3-4 घंटे. तुम्ही जर का न थांबता गेले म्हणजे आमच्यासोबत असा स्लो ड्रायव्हर पण होता एक. तुम्ही जर पण आम्ही लवकर आमची स्लो ड्रायव्हर काय विषय नाही. 3 तास म्हणजे 3-4 तास तर जाऊ. हा किती वाजले आता? 10 वाजले ना. तुम्ही 4-1 वाजेपर्यंत इझी येणार आहे. तिसरी सीडी झाल्याशिवाय एक सांग का तुम्हाला फक्त चढताना ना जेवढं कम ब्रेक घ्या चढताना तेवढं चढा. ब्रेक चढल्यानंतर उतरताना थोडं दमाने घेतलं त्याचं. असं वाटतं असं वाटतं जवळ आलं पण तेवढं लांब राहताना ते एक डोंगर संपतो मग लगेच दुसरा डोंगर दिसतो लगे वरती. तो डोंगर संपतो लगे वरती अजून एक डोंगर दिसतो. अशी डायरेक्ट पण मग शेवट आपल्याला यश भेटणार. हा भेटणारच आहे. एक मोठी सीडी दिसेल तुम्हाला यशाची. यश कोणता भेट माहिती का? आमचा यश एक मागे राहिला तो भेट. डन 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 जावा एन्जॉय करा. काही विषय नाही. ऑल द बेस्ट. पब्लिक राहता भाई बडबड मजा येते. जाऊ दे भाई एंडिंगचे पार्ट आहे काहीतरी आता. हे बघ भात लावलेला एकदम क्वालिटी लेवलला. गेलं ना तर आपण इथून जायला पाहिजे. हा अरे इथून नाहीये. उलटाल मागून रस्ता होता. हा नव्हता रस्ता एवढं माहिती आहे. इथून बी जातील आपल्याला याच्यावरून पण वरती चढ जाता ना तिकडून जाय ना. इथून नाही जाते ना. त्या साईडने वरतून जावं लागेल. आणि तिकडून वरतून चढायला बी जागा आहे आपल्याला. चल ट्राय करू. जो होगा देखा जाएगा. उडीला काही साज नाही की गोवर ना फक्त करू नको पाहिजे. फोन नाही फोन नको देऊ. मी कशी उडी मारू. पण ते त्या गॅप मधून उडी मारते ना. गॅप मोठा वाटतंय पुढे. येतो ना आम्ही. हा येतो ना. गॅप मोठा उतर चल. काही नाही जे होईल ते मार उडी. काही नाही उतर. उतर चल. इथून जाऊया मध्ये. काय मजा नाही. फोन घेऊ शकता माझ्याकडे पाहिजे तर. चाल लवडा. अरे किती मोठं. अरे एंडला पाय ठेव आणि उडी मार. चल पडला तर कंटेंट भेटेल मला. चल काही विषय नाही. चला भाई चला. हे बघा ही विहीर दिसली होती आपल्याला रात्रीला. एकदम आणि ती आम्ही तिकडून बघितली होती म्हणजे त्या रस्त्याने. पण या मंदिराला काय सांगू तो रस्ता होता का हा रस्ता होता. पण जो रस्ता होता तो रस्ता होता. आम्ही आलो एका साईडला. आम्ही रात्री येताना ना हा दगडाचा रस्ता पार केलेला. हेच दाखवायचं मी कोशिश करत होतो पण रात्री तुम्हाला काही दिसतच नव्हतं. आणि हा तो बांध बनलेला होता. बट ठीक आहे. या रस्त्याने आम्ही काल रात्री आलेलो आणि या रस्त्याने आम्ही सकाळी आलो. पोरत निघून गेले. मग मी आता पुढे निघतो. तर मग याच प्रकारे हा ट्रेक खूप सुंदर होता. म्हणजे मला खूप आवडला. असे ट्रेक मी असंख्य करण्याचे प्रयत्न करेल जोपर्यंत मी सक्षम आहे. तर असंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्लॉगला बघा, कमेंट करा खाली की तुम्ही काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे वगैरे. आणि असंच ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाकीचे ब्लॉग बघा. भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. काळजी घ्या आणि बाय.